आकाशात उगवलेला स्वातंत्र्याचा सूर्य, अंधाराला चिरडणारा अग्नीचा प्रखर किनारा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक नाव नाही तर ब्रिटिश साम्राज्याला भस्म करणारा अग्निकुंड, एक रणसंग्राम, स्वराज्याची ज्वाला आणि राष्ट्रभक्तीचा सागर आहे. आभाळ फाडून निघाले मेघ गर्जनेतले वादळ, आभाळ फाडून निघाले मेघ गर्जनेतले वादळ. तुम्हा सर्वांच्या समोर करते मी लोकमान्य टिळकांना सादर, ज्यांच्या एका हुंकाराने ब्रिटिश साम्राज्याच्या पायाखालची जमीन सरकली. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नारा देत त्यांनी संपूर्ण देशाला एका लढ्याचं स्वरूप दिलं. त्यांचा आवाज आजही आपल्या मनात घुमतो. ऐका तर मग एका तेजस्वी ताऱ्याची कहाणी. मित्रांनो, जेव्हा स्वातंत्र्याची ज्योत अंधारात मालवत होती, जेव्हा गुलामगिरीच्या साखळ्यांनी आपल्या मातृभूमीला जखडलं होतं, तेव्हा एकच वादळ उठलं. कल्पना करा मित्रांनो, एक असा काळ जिथे स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणंही गुन्हा होतं. त्या काळात त्यांनी फक्त स्वप्नच पाहिलं नाही तर हजारो भारतीयांच्या मनात स्वराज्याची आग पेटवून दिली. असं झंझावाती व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांची चपळ बुद्धी व स्मरणशक्ती अफाट होती. ऐका तर, एकदा त्यांच्या शाळेत एक मोठे शिक्षक आले जे खूप विद्वान होते. त्यांनी शाळेतील मुलांना आव्हान दिले की कोणाला एका वेळी 100 संस्कृत श्लोक पाठ करता येतील का. सगळ्या वर्गात शांतता पसरली, पण बाळ टिळक हे पुढे आले आणि म्हणाले, मी करू शकतो. आणि आश्चर्य, त्यांनी त्या 100 श्लोकांचे अर्थसहित पाठांतर केले आणि सगळ्यांना थक्क केले. टिळकांची स्मरणशक्ती पाहून शिक्षकांनाही खूप आश्चर्य झाले. त्यांनी त्यांचे खूप खूप कौतुक केले व हा मुलगा एक दिवस खूप मोठा होईल असे म्हणाले. शिक्षक गेल्यावर इतर मुलांनी त्यांना विचारले की तू एका वेळी इतके श्लोक कसे पाठ केलेस. तेव्हा टिळक म्हणाले, मी श्लोक ऐकताना त्याचा अर्थ समजून घेतला आणि मग तो आपोआप माझ्या मनात बसला. मित्रांनो, गोष्ट इथे संपत नाही. आपणही टिळकांप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजून घेऊनच पुढे जायला पाहिजे. आपल्याला माहीतच आहे, लोकमान्य टिळक हे मात्र सर्वच बाबतीत असामान्य होते. ते एकपाठी होते. एकदा वाचलेले त्यांच्या कायमचे लक्षात राहत असे. याचे एक मोठे उदाहरण असे की काहीही वाचताना त्यांची त्यावर अत्यंत एकाग्रता असायची. म्हणून फोटोच्या काचेवर जसे छायाचित्र उमटावे तशी ती गोष्ट त्यांच्या मेंदूत पक्की उमटत असे. टिळकांच्या हे स्मरणशक्तीचे आज मी एक उदाहरण सांगते. एकदा आपल्या लेखकाला बरोबर घेऊन टिळक लक्ष्मण शास्त्री लेल्यांकडे गेले. शास्त्री बुवा घरी नव्हते. बसा थोड्या वेळ, ते येतीलच अर्ध्या तासात असे त्यांच्या मंडळींनी सांगितले. टिळक म्हणाले, ठीक आहे, थांबतो. तेवढ्यात त्यांना एका पत्राची आठवण झाली. ते कलकत्त्याच्या मोतीलाल घोषांना पाठवायचे महत्वाचे पत्र टिळकांनी घरी कालच लिहून ठेवले होते. ते त्याच दिवशी रजिस्टर करायचे होते, पण घरी जाऊन ते आणून पोस्टात जायला पुरेसा वेळ नव्हता. तेव्हा टिळक बरोबरच्या लेखकाला म्हणाले, पत्र मी कालच लिहून ठेवले रात्री, पण बापट, मी तुला मजकूर सांगतो, तू तो भरभर लिहून घे, म्हणजे इथूनच सरळ पोस्टात जाता येईल. फुलस्कॅपचा 1.5 कागद भरेल एवढे ते पत्र झाले. टिळकांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि बापट तडक रजिस्टर करायला निघाले. पण 2च मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांना त्या पत्रासह परत यावे लागले. तेव्हा टिळक म्हणाले, ठीक आहे, पण उद्या मात्र प्रथम हे काम कर. दुसऱ्या दिवशी बापट वाढत आले. तेव्हा टिळकांनी स्वतः लिहिलेले पत्र त्यांना टेबलावर दिसले, म्हणून त्यांनी ते वाचले. आणि आश्चर्य, जे 1.5 फुलस्कॅप कागदभर पत्र त्यांनी त्यांच्याकडून लिहवले होते त्याची आणि या पत्राची म्हणजे अक्षरशः नक्कलच होती. पण मित्रांनो, कोणी असे म्हणेल की एक पत्र टिळकांनी व दुसरे टिळकांनी सांगून बघतांनी, पण दोन्हींचा मजकूर टिळकांच्याच डोक्यातला. हो, शंका बरोबर आहे, पण आदल्या रात्रीचे पत्र टिळकांनी थोडेच पाठ करून ठेवले होते. हीच तर आहे टिळकांची असामान्य स्मरणशक्ती. लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते. समृद्ध लेखणीची जळती मशाल होते.
परकीय बंदिवासाने शापित देश होता, तरी आग केसरीचा एक एक लेख होता. केली सिंहगर्जना स्वराज्याची, केली सिंहगर्जना स्वराज्याची, अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी, वंदन कोटी कोटी.